धीरज सिंग प्रकरणात अहिल्यानगर हादरले। डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। धीरज सिंग परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा धागा। विहिरीत फेकलेला आरोपीचा मोबाईल अखेर सापडला। हत्येचं गूढ उलगडणार। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसराला हादरवून सोडणाऱ्या धीरज सिंग परदेशी हत्या प्रकरणात तपासाला आता निर्णायक वळण मिळालंय। हत्येनंतर मुख्य आरोपी मुस्तकीन सय्यद याने आपला मोबाईल मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरातील एका विहिरीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी आज शनिवारी 22 ऑगस्ट रोजी विहिरीतील पाणी मोटारच्या साहाय्याने काढत शोध मोहीम राबवली। पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर प्रशिक्षित स्कूबा ड्रायव्हर्सच्या मदतीने खोल पाण्यात शोध घेण्यात आला। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर पोलिसांच्या हाती आरोपीचा मोबाईल लागलाय। आता हाच मोबाईल या संपूर्ण हत्याकांडाच्या तपासातील महत्त्वाचा डिजिटल पुरावा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हत्येपूर्वी आरोपीने कुणाशी संपर्क साधला, हत्येनंतर कुणाला फोन किंवा मेसेज केला, या हत्येच्या कटामागे आणखीन कुणाचा सहभाग होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मोबाईलमधील डिजिटल डेटातून शोधली जाणार आहे। विहिरीच्या तळातून बाहेर आलेल्या या मोबाईलमधून हत्येच्या कटाचे नवे धागेदोरे समोर येणार का, याकडे आता संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागले। तर भिंगार कॅम्प पोलिसांच्या अथक प्रयत्नांना मिळालेलं हे यश धीरज सिंग परदेशी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी किती निर्णायक ठरत आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।